श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग मी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे धनप्राप्तीसाठी. आपल्याला धनप्राप्तीसाठी ही सेवा आहे, कमळगट्ट्याच्या माळेची सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे. कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळापासून जे कमळाचे जे बी असतात त्या बियांची मनीची माळ म्हणजे कमळगट्ट्याची माळ, म्हणजे कमळाच्या बियाची माळ म्हणजे कमळगट्ट्याची माळ. लक्ष्मी मातेला कमल अत्यंत प्रिय आहे. लक्ष्मी मातेला कमल अर्पण केल्याने, कमळाचे फूल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होते. पण आपण लक्ष्मी मातेला कमळाचे फुलं अर्पण करू शकत नाही, कारण का कमळ आपल्याला सहजासहजी भेटत नाही. मग आपल्याला धन हवं आहे, घरामध्ये धनाची खूप कमतरता आहे, धन आपल्या घरामध्ये येत नाही. जर जे धन येतं ते टिकून राहत नाही, मग आपण आपल्या लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला कमळगट्ट्याच्या माळीवर काही सेवा करायची आहेत. कमळगट्टाच्या माळीवर कोणकोणते मंत्र जप करून जर ही माळ आपण श्रीयंत्रावर अर्पण केली तर आपल्या घरामध्ये जे काही धन आहे ते स्थिर राहतं आणि जे धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतात आणि आपलं धन असं वाईट मार्गाने खर्च होत नाही. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही सेवा आहे. सगळ्या महिलांनी ही सेवा आवर्जून करावी आणि आपल्या जे ओळखीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये ही सेवा कशी करावी ते हा व्हिडिओ शेअर जरूर करावा, म्हणजे त्यांना सुद्धा धनाचे ज्या काही समस्या आहेत ती समस्या दूर होईल. बघा, धन कुणाला नको आहे. रात्रंदिवस आपण पैशासाठी, धनासाठीच मरमर करत असतो, पण जो आपण जे धन कमवतो तो धन टिकतच नसेल. काही ना काही कारणाने आपल्या आजारामुळे म्हणा किंवा कोर्ट कचेरीमुळे म्हणा, काही अपघातामुळे म्हणा असं धन खर्च होत असेल तर मग त्या धनाचा काय उपयोग. म्हणून आपल्या लक्ष्मी मातेला विनंती करून आपल्याला ह्या कमळगट्ट्याच्या माळेची सेवा करून ही श्रीयंत्रावर अर्पण करायची आहे. आणि आपल्याकडे श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे धनप्राप्तीसाठी. आपल्या घरामध्ये जर धन टिकत नसेल तर आपण श्रीयंत्र आवर्जून खरेदी करावा. श्रीयंत्र खरेदी करण्यासाठी शुभ दिवस म्हणजे पौर्णिमा, अष्टमी किंवा आपण दसरा झाला असेल दसऱ्याला आपण खरेदी करू शकतो. आता अक्षय चतुर्थी येते, त्या दिवशी सुद्धा आपण श्रीयंत्र खरेदी करू शकतो. तर कमळगट्ट्याच्या माळेवर कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते पाहूया. आपल्याला एक माळ कमळगट्ट्याच्या माळेवरती एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे. आपल्याला तर माहिती आहे श्री स्वामी समर्थ एक मंत्र, आणि एक माळ विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. एक माळ गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. एक माळ गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हे गायत्री मंत्र आहे. एक वेळेस आपल्याला कुबेर मंत्र ओम वैश्वनाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः हा कुबेराचा मंत्र आहे. हा एक वेळेस आपल्याला म्हणायचा आहे. एक वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळेस श्री सूक्ताचं पाठन करायचं आहे. हे आपल्याला धन प्राप्तीसाठी आणि घरच्या घरी लक्ष्मी कायम आपल्या घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये खूप कर्जबाजारी होत आहे आणि कर्ज आपल्याला उतरत नाही, तर अशा वेळेस ह्या मंत्राचं नियमाने आपण जर जप केले तर घरामध्ये आपली कर्जबाजारी कमी व्हायला मदत होते. जे आपलं अडकलेलं धन आहे ते लवकरात लवकर आपल्याला प्राप्त होतं आणि त्याचबरोबर धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतात. घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते. तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर